जरासुद्धा इनो, सोडा, तांदूळ न वापरता आज आपण मस्त अशी लापशी रव्याची इडली तयार केली आहे। बघा ह्या इडलीला जाळी किती मस्त पडलेली आहे। मऊ लुसलुशीत अशी ही इडली तयार होते। तुम्हाला तोडून दाखवते। एकदम जाळीदार अशी ही इडली तयार होते। मऊ लुसलुशीत आहे। ज्यांना तांदळाची इडली नको असेल त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे। आणि सोबतच इथे मी चटपटीत अशी दहीची चटणी तयार केलेली आहे। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप लापशी रवा घेतलेला आहे। यालाच दलिया देखील म्हणतात, ब्रोकन व्हीट किंवा गव्हाचा रवा पण म्हणतात। तर 1 कप मी इथे हा रवा घेतलेला आहे। आता हा रवा मी घरी तयार केलेला आहे। तुम्ही बाजारातून विकत आणलेला रवा देखील इथे वापरू शकता। कुठलाही गव्हाचा रवा वापरू शकता। पाव कप इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि पाव कप इथे मुगाची डाळ घेतलेली आहे। दोन्ही डाळी मिळून अर्धा कप होतो। मुगाच्या डाळीमुळे ही इडली पचायला हलकी होते। अर्धा कप इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 वेळा आपल्याला व्यवस्थित हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। चांगलं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। इथे मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता ह्यातलं पाणी जे आहे ते आपण काढून टाकू आणि 2-3 वेळा पुन्हा आपण हे धुवून घेऊया। तर इथे मी हे सर्व धुवून घेतलेलं आहे। यानंतर हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे। त्याकरता भरपूर पाणी यामध्ये घालायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 तास हे भिजत घालायचं आहे। 4 ते 5 तासानंतर हे व्यवस्थित फुलून येतं। दलिया जो आहे तो सुद्धा व्यवस्थित चांगला फुलून आलेला आहे। डाळी देखील चांगल्या फुलून आलेल्या आहेत। आता उन्हाळा आहे त्यामुळे ह्यातलं पाणी जे आहे ते काढून टाकायचं, नाहीतर मग इडली जी आहे ती आंबट होते। आणि ताजं पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे। पाणी मी काढून टाकलेलं आहे। मिक्सरचं भांडं घेतलं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे। तर इथे थोडं थोडं करून मी हे वाटून घेणार आहे। पाणी जे आहे ते आवश्यकतेनुसारच पाणी वापरा, जास्त पाण्याचा वापर करू नका। इथे मी पाव कप पाणी वापरलेलं आहे। मिक्सरला हे मी दळून घेतलेलं आहे। एकदम स्मूथ बॅटर तयार केलेलं आहे। असं स्मूथ बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊ। ज्यांना तांदळाची इडली खायची नाही आहे त्यांच्यासाठी ही इडली बेस्ट ऑप्शन आहे। तर इथे बघा हे एकदम स्मूथ बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे। याच पद्धतीने बाकीचं सर्व आपण तयार करून घेऊया पीठ। इथे मी हे सर्व पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि आता ह्याला 1 मिनिटभर आपण चांगलं फेटून घेणार आहोत, म्हणजे यामध्ये हवा भरली जाईल आणि पीठ आपलं चांगलं फर्मेट होईल। आता कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। इथे डोशाचं पीठ कसं असतं तसंच पीठ हे इथे तयार केलेलं आहे। आता हे झाकून ठेवू आणि रात्रभरासाठी ह्याला फर्मेट करायला ठेवून देऊ, आंबवण्यासाठी ठेवून देऊया। आता उन्हाळा आहे त्यामुळे खाली अशी प्लेट ठेवा, म्हणजे जर ओव्हरफ्लो झाला तरी पीठ जे आहे ते प्लेटमध्ये पडेल, वाया जाणार नाही। रात्रभर मी ह्याला ठेवून दिलं होतं आणि पीठ बघा इतकं आंबलेलं आहे की मला ह्याच्या वरचं झाकण बदलावं लागलं। थोडा वेळ अजून ठेवलं असतं तर हे ओव्हरफ्लो झालं असतं। इतकं मस्त हे चांगलं फर्मेट झालेलं आहे। चांगली जाळी पडलेली आहे ह्याला। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा किती मस्त जाळी पडलेली आहे। एकदम हलकी फुलकी अशी ही इडली तयार होईल। तर ह्याला थोडंसं मिक्स करून घेते हलक्या हाताने। यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। तर इथे मी मीठ घेतलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे की आपलं हे पीठ हे जे आहे ते तयार झालं। आता इडली पात्रामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। इडलीचं जे स्टँड आहे त्यावर तेल घालून घेते आणि तेल चांगलं ह्याला पसरवून घ्यायचं, चांगलं लावून घ्यायचं आहे तेल, जेणेकरून इडली चिकटणार नाही। आणि यामध्ये आपल्याला इडल्या भरून घ्यायचे आहेत। तर एक एक साच्यामध्ये आपण व्यवस्थित हे पीठ घालणार आहोत। थोडंसं जागा शिल्लक ठेवायची आहे, म्हणजे इडली फुलण्यासाठी जागा मिळेल। या पद्धतीने असं हे स्टँड आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे स्टँड आपण तयार करून घेणार आहोत। जिथे होल आहेत तिथे दुसऱ्या
प्लेटची इडली आली पाहिजे, म्हणजे मग ह्याला हवा चांगली लागेल, तर त्याला स्टीम चांगली मिळेल आणि जी काही स्टीमचं पाणी आहे ते सुद्धा व्यवस्थित निघून जाईल. अशा पद्धतीने हे स्टँड मी तयार करून घेतलेलं आहे. आता इथे पाणी पण मस्त असं उकळलेलं आहे. झाकण काढूया. पाण्याला मस्त अशी वाफ यायला पाहिजे, तेव्हाच ते स्टँड आपल्याला ह्यामध्ये ठेवायचं आहे, नाहीतर मग इडलीला जाळी पडणार नाही. स्टँड ठेवून दिलं. आता यावर पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आणि मध्यम आचेवर 8 ते 10 मिनटं आपल्याला ह्याला शिजवून घ्यायला लागेल. चांगलं ह्याला स्टीम द्यायची. आता 10 मिनटानंतर मी ह्याला चेक करते. बघा मस्त अशा इडल्या तयार झालेल्या आहेत. तर गव्हाची इडली असल्यामुळे गहू थोडंसं चिकट असतो, त्यामुळे तांदळासारखी नाही होणार ती. इडली आपण बाजूला ठेवू आणि चटणीची तयारी करू. ओलं नारळ घेतलेलं आहे 1 वाटी, 5-6 मिरच्या, कढीपत्त्याची पानं, देठासकट भरपूर कोथिंबीर, 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 छोटी वाटी मी इथे दही घेतलेलं आहे. आज आपण मस्त अशी दहीची चटणी तयार करणार आहोत. मस्त अशी चटपटीत तयार होते. तरी बघा 1 छोटी वाटी दही मी इथे घेतलेलं आहे. सगळं जिन्नस ह्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत. थोडंसं पाणी घातलेलं आहे. आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथे साखर घातलेली आहे आणि ह्याला मस्त असं बारीक तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मिक्सरला ही चटणी मी तयार करून घेतलेली आहे. ह्याचा रंग बघा किती छान आलेला आहे दहीमुळे. दहीची ही चटणी मस्त अशी चटपटीत तयार होते. तर ह्याला फोडणी नाही दिली तरीसुद्धा चालेल, द्यायची असेल तर देऊ शकता. आता इडल्या ज्या आहेत त्या मी इथे थंड करून घेतलेल्या आहेत. ह्याच्या कडा सोडवून घेऊ आणि ह्याला काढून पाहू. ते बघा ही जी इडली आहे ती मस्त अशी जाळीदार तयार झालेली आहे. जाळी बघा त्याला पाठीमागूनही इतकी मस्त जाळी पडली आहे, पुढूनही छान जाळी आहे आणि ही एकदम मऊ लुसलुशीत अशी इडली तयार झालेली आहे. जर तुम्हाला तांदळाची इडली नको असेल तर अशी गव्हाची इडली तुम्ही तयार करून घेऊ शकता. मस्त अशी जाळीदार तयार होते. चटणी तर आपली तयारच आहे. तर इथे बघा मी मस्त अशा ह्या इडल्या काढून घेते. आता रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.